न्यायाधीश, आपले सहकारी वकील म्हणत आहात की 3 तारखेला मिस्टर म्हात्रे ते घटनास्थळी नव्हते. तर मला मिस्टर म्हात्रेशी काही प्रश्न विचारायचे आहेत. मला परवानगी द्यावी. थँक्यू. तर मिस्टर म्हात्रे, मला सांगा 3 तारखेला तुम्ही तुमचे मित्र रवी पाटील यांच्यासोबत त्यांच्या बंगल्यावर होता? न्यायाधीश, मी माझी संपूर्ण टीम मिस्टर रवी पाटील यांना भेटण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण आम्हाला या प्रयत्नामध्ये असं कळून आलं की रवी पाटील हे 1 तारखेला फॉरेन कंट्रीला गेले होते. ते अजूनही भारतात परतले नाहीत. तर मिस्टर म्हात्रे हे सरळ खोटं बोलत आहात. ते 3 तारखेला तिथे नव्हते. रवी पाटील यांच्यासोबत नव्हते. हे गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करत आहात. न्यायाधीश, खरं तर असं झालं होतं 3 तारखेला माझे क्लायंट शरद पाटील ते नवल पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. तिथेच मिस्टर म्हात्रे ते त्यांची स्कॉर्पिओ घेऊन आले होते. वेळ होती रात्री 10:03 मिस्टर म्हात्रे यांच्या डोक्यामध्ये काही जुन्या भांडणाचा राग होता. तो राग डोक्यामध्ये घेऊन मिस्टर शरद यांना मारण्याचा प्रयत्न केला. या भांडणामध्ये शरद पाटील यांना काही गंभीर जखमी झालेत. तर न्यायाधीश, हा पेट्रोल पंपावरची सीसीटीव्ही फुटेज आहे. हा पुरावा व्यवस्थित तपासा आणि माझे जे क्लायंट आहेत शरद पाटील यांना न्याय द्यावा. आणि जे आरोपी आहेत मिस्टर म्हात्रे यांना लवकरात लवकर कठोर ती कठोर शिक्षा व्हावी. तर न्यायाधीश, या कोर्टाचा अमूल्य वेळ वाया जाताना कामा नये. या केसची सुनावणी लवकरात लवकर ताबडतोब करावी. थँक्यू.